हाय, भारती किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवते चिकन रस्सा. त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतले, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि चिकन धुवून घेतले. त्याला हळद मीठ लावून घेतले. पातेल्यामध्ये तेल गरम झाले, मी त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले. कांदा परतला आहे आपला. आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. चिकन थोडंसं परतून घेऊ कांद्यामध्ये. 2 मिनटं मी कांद्यामध्ये चिकन परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरलेले टाकूया. आणि मी एक साईडला ह्याच्यात पाणी टाकायला गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्याचं पाणी पूर्ण सुकलं की आपण गरम पाणी टाकू. चिकनमधलं पाणी सुकलं आहे. आता ह्याच्यात आपण गरम पाणी टाकून घेऊ. गरम पाणी टाकले. आता ह्याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजूस्तोपर्यंत शिजू देऊ. आता ह्याचा आपण मसाला बनवूया. कढई गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले. मी इथं 3 लांब लांब कांदे कापून घेतले. ते अर्धी वाटी खोबरं आहे, अद्रक लसूण आहे आणि इथं थोडेसे 2 चमचे धने घेतले. हे सर्व आपण भाजून घेऊया. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आणि थंड झाल्याला वाटून घेऊया. मी वाटून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. हा घरचा मसाला आहे, हा कढीपत्ता आहे. पत्ता टाकू. त्याच्यामध्ये मी आता वाटून टाकलेलं आहे आणि तो घरगुती मसाला आहे तो टाकूया आणि एक मटण मसाला टाकायचा. हा मसाला आपण आता आहे ना स्लोवर तेल सुटूपर्यंत चांगलं परतून घेऊ. मसाला भाजून झाला आहे. आता तो चिकनमध्ये टाकू. चिकन शिजलं होतं, मी त्याच्यामध्ये भाजलेला मसाला टाकून घेतला आहे. आता ह्याला 5-10 मिनटं चांगलं कडू देऊया. आपली भाजी कडून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त तरी आलेली आहे. चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.